संसदेत खासदार अरविंद सावंतांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे। त्यांनी या अपघाताबाबत संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केला। तसंच खासदार संजय राऊतांनी देखील अपघाताबाबतचा मुद्दा उपस्थित केला असून लोकसभेचं कामकाज स्थगित करून या विषयावर तातडीची चर्चा घ्यावी, तसंच विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सभागृहामधलं सध्याचं वातावरण पाहता मला बोलण्याची संधी मिळेल असं वाटलं नाही। मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विलंबित होईल म्हणून मी आज त्याच्या संदर्भातलं ॲडजस्टमेंट मोशन टाकलेलं आहे। विमान अपघातात अजित पवारांचं दुःखद निधन झालं। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। मात्र या अपघातानंतर अनेकांच्या मनात शंकांचं काहूर उठलंय। अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी याबाबत संसदेत आवाज उठवून अपघाताच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती। त्यानंतर आता ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी संसदेत स्थगन प्रस्ताव टाकलाय। लोकसभेचं कामकाज स्थगित करून तातडीची चर्चा घ्यावी असं सावंतांनी म्हटलं। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी अशी मागणी सावंतांनी केली। मुळात एक तर ती इतकी दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रातले राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन होतंय, एक धडाडीच्या नेत्याचं निधन होतंय आणि त्या अपघातानंतर अनेक आता काल तर पुन्हा आणखीन कुठली तरी नवीन व्हिडिओ क्लिप मिळाली पेट्रोल पंपावरनं। तर त्या सगळ्यामधनं संशयाचं भूत येण्यापेक्षा याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे आणि सभागृहामधलं सध्याचं वातावरण पाहता मला बोलण्याची संधी मिळेल असं वाटलं नाही। मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा विलंबित होईल म्हणून मी आज त्याच्या संदर्भातलं ॲडजस्टमेंट मोशन टाकलेलं आहे आणि माननीय अजित पवार साहेबांच्या ह्या दुर्दैवी निधनाची, त्या अपघाताची कसून चौकशी व्हायला हवी। ती एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा माजी न्यायाधीशांच्या मार्फत व्हायला हवी। इतकी ती निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे, कारण त्यांनी त्याच्यापूर्वी जी काही विधानं केली आहेत ती विधानं आणि अपघात असा जो काही प्रकार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये संशय आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या मनात आजही अनेक प्रश्न आहेत। आपणही याबाबत संसदेत तपासाची मागणी केल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं। असं आहे की संसदेमध्ये मी हा विषय मांडलेला आहे ना, ही पक्षाची भूमिका आहे। राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे, सिटिंग जज करून। हे राज्यसभेत मी वारंवार मांडलेलं आहे। अजितदारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांनी एक व्हिडिओ जारी केला होता। अजितदारांचा मृत्यू हा अपघाती होता, त्यामागे घातपाताची कुठलीही शक्यता नाही असं पवारांनी सांगितलं होतं। यात कुठलेही राजकारण करू नका असा सल्लाही शरद पवारांनी दिला होता। शरद पवारांच्या याच व्हिडिओचा आधार घेऊन भाजपनं राऊतांवर पलटवार केलाय। संजय राऊत त्यांच्याच नेत्यांचं ऐकत नाहीत असं भाजपनं म्हटलंय। संजय राऊत यांचा आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये। संजय राऊत यांचा इथल्या चौकशी यंत्रणेवर विश्वास नाहीये। त्यामुळं संजय राऊत यांनी, मी काल देखील सांगितलं होतं की पाकिस्तान किंवा बांगलादेशची एक कमिटी निवडावी आणि त्या कमिटीला सांगावं की अजितदादांच्या अपघाताची चौकशी करावी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी याबद्दल धाव घ्यावी। मुळाभांनी सांगितलंय की अजितदादांचा अपघात हा अपघात आहे, त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। तरीही संजय राऊत जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। माझं संजय राऊतांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे, राऊत साहेब तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या। अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। राजकीय वर्तुळातील अनेकांनी या प्रकरणात सखोल तपासाची मागणी केली। अपघातानंतर आता ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलाय, यामधून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।